इकडे आहे ना पिंचूची पण तयारी झालेली आहे. शेंड्याना स्टार बिल. हॅलो गाई. आणि आम्ही आहे ना आता तयारी वगैरे केली. आणि इकडे बघा मम्मी काय बघू तुझा डोका घे. इकडे आहे ना मी घेतलेले खारे आणि चाय पिवायला. इकडं माऊ दिदी आली आणि घेतो चाय पिऊ. इकडे आहे ना पिंचूची पण तयारी झालेली आहे. शेंड्याना स्टार बिल लावून आमची पोर रेडी झालेली आहे. आणि आम्ही आहे ना आता तयारी वगैरे केली. चालू ना आपासांची पूजेला. कारण की आपासांची पूजा आहे तिथं. अय हॅलो गाई. पिंचूच्या शेंड्याना स्टार चौक वगैरे झाला नाही. इंग्लिश भाषा हॅलो एव्हरी. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. ती पण या अगारो एजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. याचा इनर पोर्ट 1.2 लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि हा प्रोडक्ट 600 वॅटचा आहे. केटलचा पॉवर बेस हा डिटॅचेबल आहे आणि 360 अंश पॉवरच्या केबल सोबत येतो हा. आणि स्टीमर बास्केटची कॅपॅसिटी 0.9 लिटरची आहे. यासोबत तुम्हाला ऍडजस्टेबल बटन भेटतं, त्याच्याने तुम्ही ऑन ऑफ सुद्धा करू शकता. यासोबत तुम्हाला भेटतो प्लास्टिक बाउल, स्टेनलेस स्टीलचा ग्रिल रॅक, स्वीट पोटॅटो आणि एग बॉईल करण्यासाठी हा पोटॅटो आणि एग रॅक. आणि हा आहे स्टीलचा स्टीमर बास्केट. त्याच्यात तुम्ही व्हेजिटेबल, मोमोज सगळं काही स्टीम करू शकता. आणि ह्या प्रोडक्टची तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी भेटते. आणि तुम्ही याच्यामध्ये काय काय बनवू शकता, काय काय नाही बनवू शकता, या छोट्याशा मिनी फाईल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर करणार तेव्हा तुम्ही हे बघून घ्या. त्यानंतर यावेळी कच्चे मोमोज आणले, ते मोमोज स्टीम करायचे होते. त्यानंतर पिन मी बोर्डमध्ये टक केली, केटल लावला, त्यात पाणी टाकला. नंतर आपला जो स्टील रॅक होता चांगला असा ऑइल लावून घेतला. त्यानंतर तो केटलवर ठेवला आणि आपले मोमोज ठेवून दिले. त्यानंतर झाकण दिला आणि आपले मोमोज ठेवून स्टीम करायला ठेवले. वाव, 10 मिनिटांनीच माझे मोमोज कसले भारी स्टीम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, ज्युसी आणि सॉफ्ट झालेले आहेत एकदमच. त्यानंतर मी टेस्ट केले, जाम भारी लागत होते. वाव, जामच भारी. त्यानंतर मी घेतली आपली व्हेजिटेबल मॅगी बनवायला. तर चला आपण बनवूया. त्यानंतर सेम प्रोसेस पिन टक केली, केटल लावला, त्यात पाणी टाकला आणि आपण व्हेजिटेबल्स घेतले ते सगळे आपण स्टीम व्हायला ठेवले. आपले व्हेजिटेबल्स बॉईल झाल्याच्या नंतर केटल वॉश करून घेतला, त्यात सेम प्रोसेसने पाणी टाकला, त्याला जरासं उकळ येऊन दिला, आपली मॅगी टाकली, त्यात आपले व्हेजिटेबल्स टाकले. त्यानंतर आपला मॅगी मसाला टाकला आणि झाकण लावून घेतला. 5 मिनिटातच आपली मॅगी कसली भारी रेडी झाली. वाव, खूपच टेस्टी झालती. खूप जास्त घाण झालता. त्याला पहिले मी वॉश करून घेतला. वॉश करून आपलं नॉर्मल पुसून घेतला. तर मग कधी ऑर्डर करताय अगारो ब्रँडचा हा केटल अँड स्टीमर, लवकर जा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे आणि बाय करून घ्या. थँक्यू. आणि आम्ही आहे ना आता तयारी वगैरे केली आणि चाललो आता कराव्याला प्रांसलकडं. कारण की म्हणजे प्रांसल शॉपमध्ये, कारण की ताईला शूट द्यावायचा आहे. 2-3 आउटफिट्स घालायचं, म्हणजे लेहंगा वगैरे. मेन त्यांचा जो स्पेशल लेहंगा ब्लाऊज वगैरे येतं, ट्रेडिशनल वेस्टर्न असं वेअर करायचाच. आणि आम्ही आता चाललो. चलो ये हो. पाणी पाहिजे होतं म्हणून पाणी काय ठेवलं द्या जरा सध्या लय लवकर. तुला आम्ही आहे ना आता शॉपमध्ये पोचलो आणि यांचं बघायचं दाखवतं. बसलेले आणि ताई इथं आहे. शेंडूला शेंड्या बांधूनच आणलेला, कारण की हिला जाम गरमी होतं. त्या मुलाने आम्ही इथं बसलो
आणि प्रांसल जेव्हा तेवढा एकदम फेमस नव्हता 7 वर्ष लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा आमच्या दिदीचा ब्लाऊज इथं बसलेला ना, त्याचं वर्क असून जसाचे तसाच आहे, म्हणजे एक नंबर. म्हणजे यांची फिनिशिंग बघा, 7 वर्ष झाली की तसंच आहे. आणि आम्ही आता फिरता आणि मी आता घेते लेहिंगा घालायला. आमचा आहे ना शूट वगैरे झाला आणि आम्ही घरीच जावाडा लागली भूक तर बरा डोसी बशी व्हायची वडापाव घ्या. आणि मी आउटफिट्स आहे ना आधीचे व्हिडिओ मध्ये आपलं खूपच टाकलेलं ते शूट करावं लागतं. रँडम शूट पाहिजे होतं आणि इकडे आहे ना मम्मीने बनवलेला आहे मस्तपैकी चीज आणि बटर. सांगते लोकांना मला काय दिला जेवायला, काय काय देते पा काही पण असा भाजी भाजी देते. तुम्ही घेते बस 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 भारी भारी देते तरी भाव खाला बोलवलेली भाजी देतेस रोज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इकडं बघ आणि इकडे आहे ना पिल्लू माझा करते कारण तुझी शंभो नाही अजून. इथे कशी लेट शंभो होते, कशी लेट होते शंभो. हो जे करू चल शंभो. ए पिल्लू किती कपडे पाहिजे हिला सांग, सांग किती कपडे पाहिजे. 5. आणि आम्ही ना आता तयारी वगैरे केली आणि आम्ही सगळं उरणलाही बघ बाय मी आणि पिंचुताई शेख आणि आम्ही चालू चॉईसवाले शेख. आणि आम्ही ना तर चॉईसवाल्याची इथून 10 डायरेक्ट सँडो घेतल्या कारण की गाईज आता गरमी आलेली आहे. सँडो लागतील मम्मी या बघ. घालायचीच नाही सांगते ना, निश्चित करायचं चप्पल माझी. आणि आता आम्ही चॉईसमध्ये घेतो अजून बाजूला एक आहे तिथे जाऊन बघू काय भेटते का. आणि आता आहे नाही तर मी मलाई लस्सी घेतली नाही, कोणच पित नाही मग मी एकटी पिता तर चल ना लस्सी पिली आणि पिंचू शेक पण उठले आणि मी वडापाव पिला. हो मम्मी पप्पाची परमिशन, आत्तूची परमिशन, मामाची परमिशन, आयऱ्यांची पोराची वादे दुश्मनांची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची माया मावशांची परमिशन, परमिशन काकाची परमिशन, सैतानाची पाषाणाची घोडा पोराची वादे दुश्मनांची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची नजर जरूर वाटेवाट देवता स्वामी रत्नबाई मातेपुरी पिता खेळता देता दे लोकांना दे कोकळा दे धरो की तिला टाईट 2 हात धर तिचं. कधी भूताचे असो, सैतानाचे असू दे, वाद्याचे असू दे, मम्मी डॅडीचे मित्रमैत्रिणींचे असू दे, जा जिथून शाळेची तिथून इथं कापून टाकते. कापू का बोल जा जिथून आली रडू नको जा. माझे कोणा हो गया इधर है दिस या 2 येड्या ए नाचव की नाच ती नाचन ती जात वरती. आणि इकडे आहे ना मम्मीने मटण बनवलेला तर मी घेतला जेवायला मटण भाकरी बटाटा. तर मी घेते जेवण इकडे आणि इकडे बघा मम्मी काय बघू तुझा डोका घे. अरे बाबा बघू दे मनात पुकळ. चल तिकडे आगाव चालली. हा अशी बसवणं चालू ना. हा अशी अशी ये बघ कशी चालू. दात आले ते पण पडतील झाले.